विवाहबाह्य संबंधामधून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आले। पुण्याच्या मावळमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। नाझीम, हा सगळा प्रकार काय नेमका आणि आता कशी पावलं टाकण्यात येत आहेत पोलिसांकडून? अश्विन, विवाहबाह्य संबंधातून हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो या ठिकाणी घडलेला आहे। प्रेयसी प्रियकराकडून गर्भवती राहिली होती आणि तो तिचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलैला प्रेयसी दोन्ही मुलांसह म्हणजे 5 वर्षांनी 2 वर्षाची अशी चिमुकल्या मुलांसह हे ठाण्याला गेलेले होते, कळंबोली या ठिकाणी। आणि तिथं गर्भपात करत असताना डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला। 8 जुलैला त्या प्रेयसीचा मृत्यू झाला। मग जी एजंट महिला होती तिनं मध्यस्थी करत तो मृतदेह आपल्या ताब्यात घेतला। पोलिसांना कोणतीही कानोकान खबर जी आहे ती लागून दिली गेली नाही। 8 तारखेच्या रात्री हे मृतदेह पुन्हा एकदा वडगाव मावळमध्ये घेऊन आले आणि त्यानंतर प्रियकर जो आहे गजेंद्र त्याने त्याच्या मित्रासोबत या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। 9 जुलैच्या रात्री इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहामध्ये हा तिचा मृतदेह फेकण्यात आला, परंतु त्याच्या दोन्ही मुलांनी हे सगळं पाहिलं, ते जास्त रडू लागले आणि मग आता आपलं बिंग फुटेल म्हणून निर्दयीपणे जिवंतपणीच या दोन्ही मुलांना सुद्धा त्या पाण्यामध्ये फेकण्यात आलेलं आहे। पोलिसांनी पुढे जाऊन तपास केला, कारण कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार केलेली होती। तपासामध्ये या दोघांनी हा प्रकार केल्याचं समोर आलेलं आहे। दोघांना अटक करण्यात आलेली आहे। 3 मृतदेहांचा शोध आता सुरू आहे। सोबतच धन्यवाद नाझीम या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।